राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपल्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो झाली चैतन्य राहणार चालला सोबत त्याला विचारतो एकटं चाललं आम्ही दोघं चाललो आता बघायचं हळदोची टाकायचे सरळ गाडव सरळ गाडव काय काम कोणाला झालं इथं माणसाला हळ कोप चाली हा चढते गाडी आता इथं ड्रायव्हर एवढा सारी पकडली का रस्ता आपला आम्ही ना दुपार आपण तिकडे मारला जेवण झाले आता आम्ही आले तुला आम्ही बघायला तेवढं काय एक लय राहणार बघा ती साईड त्याला बी लागली का येऊ एक दोन बघ सापडे एक सावली लाव गाडी तिकडे घे लावायलो की मला ऊन येते अजून नाही तो किती पडलाय तो किती पडलाय तो तो इकडे एक पडलाय पिकलाय बघ ती पिकलाय थोडा लका ह्यांचा ऊस लका हिरवायच्या आहे ते हा ह्याला तिकडे वर लागलेत म्हणला ना होय होय बसले तर जेवायला दुपारी कच्चित का पिकलेलं पिकला एवढा मोठा भाऊ गोटीला बघून येऊ चल गाडीची आई पडायची लय मारीन गाडीचा पडल्या तसं झाला कशी देखील चाललाय उचल चांगला असा खा असलं खातो काय ह्याला काहीच नाही त्याला सोबत नाही कोण नाही होय तो होय कुठे गेले मग कोण नाही मग आता भैया पाहिजे राव हा मजा आली पवायला गेला असता आपण त्या दिवशी झाला खेळ झाला आपला कॅन्सर ह्याला पडले पण टाकलाय की खाऊन काहीतरी माल लागले अजून 2-4 महिने त्याला हा 2-4 महिने का 6 महिने काय बोलायला 2-4 महिने म्हणतोय 15-20 दिवस हो हा लागलोय मग फिरव एका चाकावर मित्रांना आम्ही खालच्या साईडनं आलो राहणार पण आम्हाला काय दाखवा तिकडे झाड दिसतंय ते वरचं मोठं तिकडं जायचंय एवढं चाललं चैत्य नको मानलाय म्हणजे आम्ही आता वरने आला चल गाडी वरते काळे पण नाही माहिती बोल त्या कपावर गाडी फिरवली कुणी काल लिंब काढायला लहान कुणी तर तू मित्र या कपावर लिंबाचा टाका नाही घेत लिंबाचा टाका आणायला गेल्यावर गाडीवर फिरवली चेन गाडी केली ट्रेन अडकली गाडी चेन पडली हा ढकलं आणली तिथून सचिन काकाच्या पोट्यापर्यंत माळावरनं साधू पद्धतीच न्यावी फिट करायला साधूकड नेलं काय तिथनं नेली गोडक्याच्या येसला गोडक्याच्या येसाला पानं घेऊन खटाखट उघडले की बसवली येसानं बसवली गाड्या फिट राहिली हां गोडक्याच्या येसनं बसवली की खाना घरी लय खतरनाक कांडत आपण हळूहळू गाडी घसरती पाडते मला नाही वातावरण झालं एकतरी टॉप नुसतं हा त्या दिवसाचं दुपारी जेवणाचं कोण टाकलं इथं बॅग शेडवर कोण टाकलं इथं 4 दिवसाला 40,000 भाडे चालेला आज उतरतो लावतो तिथे लावची येते इकडे लाव की आत पंक्चर हवी गाडी अशी लावतो हा होऊन द्यायचं
ह्याच्यात हो हौदात लहान तूच पावलं का काल कोण का नाही दुपारी पाणी उडी मारतो पण लय घाण पाणी काय वाटते रे चॉकणं हिरे पावायला लय शेवळ शेवाळा जाऊ दे पाणी कमी झाले का इथं होतं पायरीला पाणी काढतात दररोज उपसा चला आंब्याकडे लई पळाली का रे काय तर केलं यांनी बागत लावून ठेवलं की हा गडाला पिशवी बांधली का बागाला गाय आहे की तिथे गाय खाती जागा रे आम्हाला ऊन लागत नाही काय या दोघ आपण तिची टोपी घाल अरे गाणं टाकून दे काय थोडं इकडे या ह्या दो आपण अरे काय आत गड आहे का सगळं चीज खराब झाली गड त्यातली पण अरे ही वासरे तिकडं वर बांधायचे तर इकडे बांधले का हल्ली माल लागलाय ते वर कुठं शेड खाली शेड खाली काय मरू देऊन आलं माल लय लागलाय खाली मग काय दरबर ह्याला ह्याला काय हे वस्त्र हे कारवाड आहे हो हाय मार मार दाव थोडं लिहा दे ती गाय या ती बाबाच्या नाच फक्त ती ओके ह्यात ह्यात काहीच नाही म्हणलं कसली भारी वाटायला का गार वाटतं अंगात झोपा इथे चल खालचे खाली जाईल की खाली कुठं जायचं आता मधल्या मित्रांनो इथे सोडून गेला रडायला लागले उन्हाचं आणलं इतकं त्याला म्हणून ते मला घेऊन आले पण घरनं त्याच्या फोन आला लवकर घरी आहे म्हणून चाललंय आता पड्डीशीने सोडून गेलंय ती पुढे गेलंय त्या आंब्याखाली उभारले त्याला शिवाय घातल्या थांब म्हणलं पुढे गेला तर चाललो आम्ही घरी पुढं काय खाते ब्लॉग मध्ये बघा तुम्ही पण का लय गाय होती का जायची मला आणले आधी तू इथून सर पडदेशीने त्याला हात लावून दे तुला म्हणाल ती हा मला नाहीतर हात लावला असता का तू त्याला फुलीला काय तोड फुल पाड असला काय ते आमच्या बुकेज नाही का धरून इथं नीर होती आधी हा हे असं का एवढंच निवसा काप की काप चढवर कोण तर आलं बघ कोण नाही चढवर पाड 2-4 फुलं तेवढे तरी कशाला उगच बारके अजून चल चल की हे करून जायचं होतं की इथून चल इकडून चल चल ना कुठं नाही तर तू कारखाना द्यायचं का नाही बाबा आम्हाला उन्हाचं मला चालली हे शाव गिनी गवत अरे कसलं भारी लागायचे ते तुटत नाही काही हे हे हात घाण केलं काय टाकाला हिरीत टाक टाक मी नाव सांगणार फक्त 50 शिव्या खायचे त्यांचे पाणी लय हिरीला ह्याच्या होय स्वच्छ झाले तेवढी जागा हिला हो तेवढं जसं तोडतो दोन दिलं स्वच्छ तसं होय ते काय म्हणतात फिरून फिरून किंदवर जरा धूळ पडती तोड ती तोड मध्ये ते तोडलं नाही भरून भरून ठेवलंय हो त्यात पोहतो काय करतोय दाब बटन हॅज बीन काहीतरी मेसेज आला हो कॅरेटला का त्या दिवशी आम्ही कॅरेट घ्यायला आलतो त्या दिवशी जाता फुलगी कुठलं फुलगी ये गाडी वळवून आण गाजू सावली ते गाडी कशाला पण घ्यायचंय होय तेवढंच घ्यावं चांगलं फुल बास काही एक
हो एक बस एक चैते एक बस का काळे थांब. चल आपण पडलं ना सर गाडी नेमकं तरी मला फोड दगड होता काळ तो म्हणजे खाली यार थांब तर ते मार पण आलंय का हॉलवर चल काय तुला सांगू? जाऊ दे त्या माणसाला द्या झाला काय ना कोण नव्हतं कोण खाली झाला जेवण चालू आहे हो जेवा जेवा काय नका जेव्हा काय शांत जीव देत जा कोणतं आडव यायचं गाडी घेऊन गेले कुठे आता जायचं घरी मला सोड मग घरी जाऊ मला गाडी मी 10-15 मिनिटात माझ्या घरी हात पाय धुवून काय करतो घरी जाऊन पण उन्हात इतक्या घरी जायचं फोन चार्जिंग लावा संध्याकाळी मॅच बघायची RCB माहिती आज मॅच ठिकाणा राहिला आज काम नाही काय नाही रात्री हा या मायल्यावर आहे आम्ही मागं पडले ती कुठतरी कानात तुझा चालला 4 वाजता काय उपयोग आहे मॅच बघतोय संध्याकाळी मी नेट संपल्यावर काय बघणार पाहिजे भैया बुधवारी मंगळवारी येतो मंगळवारी तुम्ही काय पाहिजे हा भेटलं तू पण नीट केलं आता इकडून केलं असं सगळं केलं होय तिकडे घे तिकडे कुठे आहे केलंय आपण मिले काय गावात काय काढायचं गॅंग कशी बसली झोपली निवांत कुत्र नाही राहा गावात बघित आहेत स्वप्नावर जावा नाही राहू झोपण्यावर तर मित्रांनो आता वाजलेत 5 आणि आता आपण रानात चाललोय आपल्याच मागवून आणायला गुरांसाठी बैलगाडी घेऊन चाललो मी भाऊ आणि पार्थ चाललो हे सगळं हे आहे का ते निघालं असं पडलं असते खाली नाही पडत नाही पण तुमच्यापासून तारापास तिथनं हालतंय सगळं खाली येत ना वय याचा आपदा झाली असती पण बघितलं नसतं तर दादानं बांधलं दादांना नीट केली दोघांनी गाडी आम्ही हां हां सगळी गाडी दोघांनी निर्भर आणली गाडीवर गाडी मोडक्या ही टाकून गाडी आणली काय मग काय तर नका. चल लय आज गाडी येते ना तरी माझी. हा गाडी वळायची. खाली बस खाली पडते बरं तुम्हा मी सोडून देत असतो तुम्ही वांगे लावले का हा त्यांनी मिटिंग केले जरा थोडा सगळी गेलते काय बघितलं की करायला पाहिजे नीट भारी आहे म्हणजे
हां आपण घेऊ 2 बॉलचा 35 लागेला 14,000 रुपये हां किती फरक आहे बघा दाबला हां मग तर मित्रांनो आता आपण वैरण बिरण घेऊन सगळे आलो गोराण बिरण बिरण टाकली आता वाजले संध्याकाळची 6 आणि आता आम्ही का नाही आपल्या गंज लावायची ती काढवा लावायची होता किती 500-550 काढवा असेल मग ती मी चैत्या आबा आणि भाऊ आणि साणीने काढवा लावला आधी लावला होता आम्ही एकदा पण काय ब्लॉगमध्ये दाखवलं नाही कवा आता बघा निमिगंज झाले सकाळी मिळून एक आपला 24 ते 25 काढवा असेल त्यातला आता शिक झालाय की ती एक निमा झालाय आता आम्ही आमचा प्लॅन माझा त्याचा प्लॅन चालू आहे आता वर माळावर जायचं म्हणून तोंडापाय देऊन भाऊ काय होतंय पुढे ब्लॉगमध्ये बघा तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजले 7:30 अंधार पडला तुम्हाला म्हणलं तर माळावर जायचं आपल्याला पण आज या महिना RCBची मॅच असल्यामुळे आम्हाला टॉस बघा सुद्धा चैतल तर नाचलंय हो म्हणून मग भैया. आम्ही काय गेलो नाहीत आणि स्टोरी माझी ठेवायची होती त्याला गाणं सापडा अंधार पडला कारण चैतल नाही खरं माझंच कारण आहे तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये